अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमा निमित्त खास माहिती. तर आज आपण माहिती घेणार आहोत की गुरु कोणी करावा. जे मागचे जे भाग असेल प्रत्येकाने बघावा, कारण गुरुविषयी गुरुपौर्णिमेच्या दिवशी फक्त महाराजांची गुरुपद घेतलं म्हणजे झालं तसं नाही, त्याच्या मागचं कारण पण समजून घ्यायला पाहिजे. तर आजचा आपला विषय आहे की गुरु कोणी करावा. गुरु कोणी करावा याच्याबद्दल आज माहिती सांगणार आहे. गुरु कोणी करावा त्याची गोष्ट आहे ती पण मी आपल्याला सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. गुरुपौर्णिमा आहे जुलै महिन्यामध्ये. हा सगळ्यांचा भाग्याचा क्षण असतो. आपण गुरु आपल्या जीवनात येतात. आपल्या जीवनामध्ये गुरु आल्यानंतर गुरु म्हणजे काय, म्हणजे मार्गदर्शन. मार्गदर्शक जो करतो तो गुरु. मग तुम्ही गुरु कोणी करायचं, कोणी करायला पाहिजे. स्त्री असेल पुरुष असेल कोणीही गुरु करू शकतो. कोणत्या वयामध्ये तुम्ही गुरु करू शकता. तुम्हाला ज्या वयामध्ये म्हणजे तुम्हाला समज येते की आपली आई कोण आहे, वडील कोण आहे, हे समजतं. तुम्ही 8व्या वर्षानंतर तुम्ही गुरु करू शकता. 8व्या वर्षानंतर तुम्ही गुरु करू शकता, कारण की 8 वर्षानंतर सगळ्यांना सगळ्या गोष्टी समजून जातात. गुरु करणं कोणीही गुरु करू शकते. स्त्री असेल पुरुष असेल कोणीही गुरु करू शकते, कारण की सगळ्यांना मार्गदर्शनाची गरज असते. असं कोण नाही, असं कोण म्हणू शकत नाही मला मार्गदर्शनाची गरज नाही. कारण की तुम्ही कोणतीही एक्झाम घ्या, नेट असेल सेट असेल सगळ्या एक्झाम असेल, कुठे ना कुठे मार्गदर्शक लागतो, म्हणजे आपल्याला गुरु लागतो. आणि गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, ह्या सगळ्या गोष्टी त्या गुरुमध्ये सामावलेल्या असतात. त्याच्याबद्दल मी आज एक गोष्ट सांगणार आहे. 2 शिष्य असतात आणि ते गुरुंकडे राहत असतात. मग ते जे सगळे शिष्य असतात ते म्हणत असतात की मीच गुरूंचा आवडता शिष्य आहे, हे असं खूप जण म्हणत असतात. मग गुरूंना सगळे शिष्य सारखे, जसं महाराजांसमोर सगळे सारखे. बघा तुम्ही खूप मोठी सेवा करणारे असणारे, तुम्ही 50 वर्षापासून सेवा करत असाल आणि तुम्ही 1 दिवसापूर्वी महाराजांची सेवा करत असणार. महाराजांच्या समोर सगळे सारखे. तसंच गुरूंच्या समोर सगळे सारखे. मग त्या गुरूंनी विचार केला की आपण यांची परीक्षा घेऊया, कारण की गुरु परीक्षाच घेत असतो. असं विदाऊट परीक्षा तुम्हाला काहीच नाही भेटणार आहे. खूप जण म्हणणार मग आम्हाला गुरु करायचा, मग कोणाला गुरु करायचा, हे करायचं, यांना करायचं का त्यांना करायचा. हे सगळं भाग्याचं असतं. तुमच्या भाग्यामध्ये असेल गुरु तर तुम्ही करू शकता, नाही तर करू शकत नाही. मग त्या शिष्यांची परीक्षा घ्यायचं त्यांनी ठरवलं. त्या शिष्यांना त्यांनी कामं सांगितले, हे काम करा, ते काम करा, ते काम करा. जे आळशी होते, ज्यांना काम करायचं जीवावर होतं, ते काम करत नव्हते. पण त्यातला एक शिष्य असा होता तो सगळे कामं करायचा, गुरूंचे सगळे कामं करायचे. मग काम करायचं, काम केलं म्हणजे तो आवडता शिष्य का नाही, तो मनापासून करायचा. बाकीचे जे शिष्य होते ते फक्त करायचे दिखावापुरते. आम्ही आहोत स्वामी भक्त मिरू नये लोकात, ते फक्त दिखावापुरते करायचे की नाही आम्हाला गुरूंची आम्ही खूप सेवा करतो, आम्ही हे करतो ते करतो. आणि गुरूंना सगळं माहिती होतं. तो जो शिष्य आहे तो मनापासून करायचा, नामस्मरण करायचा, मनापासून सेवा करायचा, आणि मनापासून केलेली सेवा ही भगवंतापर्यंत जाते. भगवंतापर्यंत जाते. पण नारद मुनी आल्यानंतर नारद मुनी म्हटले की तुम्ही एवढे शिष्य आहेत, पण फक्त एकच शिष्य आहे तो गुरूंची मनापासून सेवा करतो. बाकीच्या शिष्यांना वाटलं कोण शिष्य आहे तो, आम्ही करत नाही का सेवा, आम्ही सगळी सेवा करतो, जेवढी सांगितली सगळ्या प्रकारे सेवा करतो. मग गुरूंचा शिष्य एकच का, आम्ही का बरं नाही. मग ते विचार करता, मग नंतर तो जो गुरु आहे त्यांना सगळ्यांना बोलवता आणि म्हणता की तुम्ही सेवा करत होते, काम करत होते, सगळ्या गोष्टी करत होते, पण मनापासून करत नव्हते. नुसतं करायचं म्हणून करायचं करत होते, मनापासून करत नव्हते. नुसतं करायचं म्हणून करायचं. आपण तसंच करतो. आपण काय करतो, गुरुचैत्र करा, गुरुचैत्र पारायण असेल, नवनाथ पारायण असेल, स्वामी चैत्र असेल, हे असेल ते असेल, नुसतं करायचं म्हणून करायचं. मनापासून अंतःकरणापासून पाहिजे. तसंच तुम्हाला गुरु करायचा असेल तर तुम्हाला वयाचं बंधन नाहीये, तुम्हाला स्त्री पुरुष कशाचं बंधन नाहीये, तुमच्या मनापासून तुम्ही ठरवलं पाहिजे. आणि एकदा गुरु केलं त्याला आयुष्यभर जपलं पाहिजे.
आपली आई वडील, त्याप्रमाणे आपले गुरु. गुरुसाठी सर्वस्व अर्पण करायचं. तर त्याला म्हणतात की आपली जे मनोकामना आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख असेल, दुःख असेल, दुःख असेल, हे आल्यानंतर सगळ्यात पहिले जो आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो तो गुरु करत असतो. नंतर देवता असतो. देव असेल, कधी बघा तुम्ही कोणतीही गोष्ट करत असाल, तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असाल, नवनाथ पारायण, भागवत पारायण, कोणतेही अनुष्ठान करत असाल, तर सगळ्यात पहिले आपले आई वडील आणि नंतर आपल्या गुरूंचं दर्शन घेऊन, गुरूंना सांगून मग आपलं अनुष्ठान आहे ते, सेवा आहे ती सुरू करायची असते. अशीच नाही करायची. ते अनुष्ठान फलप्राप्त होत नाही. कारण की गुरूंचा आशीर्वाद ज्या व्यक्ती सोबत असतो त्याला विना अडथळे, म्हणजे अडथळे येत नाही जीवनामध्ये, कोणतेच अडथळे येत नाही आणि काम आहे ते काम आपलं होत असतं. म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे की ज्यांनी आतापर्यंत गुरु केला नसेल त्यांनी आयुष्यात गुरु करावा. तुम्हाला वाटेल त्यांना कोणालाही करा, असं बंधन नाही. मी असं सांगणार नाही की यांना करा त्यांना करा, सगळेच गुरु स्थानी आहे. आणि मनापासून जेव्हा आपण सेवा करतो, मनापासून आपण गुरु करतो, तर आपल्या जीवनामध्ये आपली आध्यात्मिक शक्ती आहे ती वाढत असते. कारण की तुम्ही खूप सेवा करता बघा, खूप जण सेवा केल्यानंतर ते म्हणतात आम्हाला सेवेमध्ये मन लागत नाही. कारण की तुम्ही स्वतः सेवा करत असता, तुमचं पाठबळ नसतं. पाठबळ म्हणजे गुरु. तुम्ही गुरु केल्यानंतर तुमची आध्यात्मिक शक्ती वाढेल, आध्यात्मिक शक्ती वाढेल, तुमच्या चेहऱ्यावर तेज येईल, मनामधली भीती दूर होईल. खूप जणांच्या छातीमध्ये धडधड होत असते, मनामध्ये भीती वाटत असते, ते कमी होऊन जाईल, ताणतणाव कमी होऊन जाईल. आणि आपली आध्यात्मिक शक्ती वाढण्यासाठी आपण गुरु करायला पाहिजे. आणि गुरूंचा आशीर्वाद आपल्यावर असला, तुम्हाला कसल्याही प्रकारची कोणतीच चिंता करायची गरज नाही, एवढी ताकद गुरूंची असते. म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे, सगळेजण गुरुमंत्र घेऊ शकता. देहधारी महाराजांना आपण गुरु करणार आहोतच, त्याच्यासोबत तुम्ही देहधारी गुरु आहे तो अवश्य करावा आणि आपली सेवा आहे ती मनापासून आपण करू शकता. झालेली सेवा आम्ही महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.